चला झालं. मी मुंबईच्या प्रेसशी तुमच्याशी मी 1 महिन्यानी बोलत असेल का 2 महिने. आय कांट रिमेंबर सीइंग. मी मुंबईलाच किती दिवसांनी आले. अच्छा चला शॅल वी रोल. नाही मुंबईला येणंच होत नाही. त्यात कमिटीज चालल्या आहेत ना सगळ्या. वन नेशन वन इलेक्शन आणि इन्कम टॅक्स. त्याच्यामुळे टू मच टाइम इज गोइंग इन दिल्ली. चला रोल. नमस्कार. एकतर बऱ्याच दिवसांनी आज मुंबईत आपल्या सगळ्यांची भेट होते. गेल्या आठवड्यात पेहलगामला जी अतिशय वेदना दुःख अस्वस्थ करणारी जी घटना घडली त्याच्यात महाराष्ट्रातले अनेक लोक आपण गमावले. मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. ते ट्विट देखील केलेलं आहे मी. त्याच्यामुळे माझी अतिशय प्रांजळपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की आपण 1 मेला महाराष्ट्रातल्या आपण गमावलेल्या जी कुटुंब आहेत ती ज्या जिद्दीने तिथून खाली आली, एकामेकाला मदत केली, बाकीच्यांना मदत करून सगळे एकत्र खाली आले, याच्यासाठी त्यांना नागरी शौर्य पुरस्कारांनी त्या कुटुंबांना 1 तारखेला आपण त्याची नोंद एक राज्य म्हणून घेतली पाहिजे. त्यांच्या दुःखात आपण अर्थातच सगळे सहभागी आहोतच. त्यांची गेलेले कर्ते पुरुष आपण परत आणू शकत नाही, पण त्या कुटुंबाला फुल न फुलाची पाकळी आपण मदत करू शकतो. उदाहरण देते. आसावरी जगदाळे. आसावरी ही अतिशय कर्तृत्ववान मुलगी आहे आणि ज्या पद्धतीने तिने स्वतःला कंडक्ट केलंय, त्या संघर्षात ती लढली आहे, तिला खरंच मी मानाचा मुजरा करते. ती आज वकील होणार आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये. आणि माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की लीगल डिपार्टमेंट जे महाराष्ट्र सरकारचं आहे, अशा कर्तृत्ववान महाराष्ट्राच्या लेकीला महाराष्ट्र सरकारने तिचा मान सन्मान म्हणून तिला महाराष्ट्राची सेवा करायची संधी द्या. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये लीगल डिपार्टमेंट किंवा त्या संबंधित तिला जे तिच्या डिग्रीला आणि तिच्या कर्तृत्वाला साजेचं असेल तिला नोकरी जबाबदारी आपण दिली पाहिजे, अशी मी एक मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना केली. आणि तिला एकटीलाच नाही, प्रत्येक कुटुंबाचा एक आढावा घेऊन त्या कुटुंबाशी चर्चा करून, कारण का ती कुटुंब आता खूप इमोशनल ट्रॉमामधून चाललेली आहेत. म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने आता लोक त्यांच्याकडे जात आहेत, आता थोडेसे अतिशय हल्लेले आहेत, शॉकमध्ये आहेत. म्हणजे आपण इतक्या शॉकमध्ये आहोत. तुम्ही विचार करा, ते कुटुंब जे त्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे ते किती ट्रॉमामध्ये ती फॅमिली असेल. त्याच्यामुळे आपलं कर्तव्य फक्त नोकरी देऊन किंवा त्यांना पुरस्कार देऊन फक्त संपत नाही, पण पुढचे काही महिने वर्ष आपल्याला इमोशनली त्या सगळ्या कुटुंबांबरोबर उभं राहायला लागेल. आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार, कारण जी आमची ऑल पार्टी मीटिंग दिल्लीत झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने मला तिथे जायची संधी मिळाली आणि त्या अतिशय समंजसपणाने दोन्ही बाजूनी ती मीटिंग झाली. आम्हीही विनंती केली की ही विरोध, एकामेकाच्या चुका, टीका टिप्पणी करायची ही वेळ नाही. ही वेळ देशात एक होऊन आपल्या भारतावर हा हल्ला झालेला आहे. त्याच्यामुळे आता पहिलं या हल्ल्यातून आपण उभं राहिलं पाहिजे. पुढे काय जो निर्णय केंद्र सरकार होईल त्याच्यात आम्ही सगळे ताकदीने केंद्र सरकार बरोबर आहोत. टीका करायला पुढे खूप वेळ आहे, पण आत्ता ती वेळ नाही. आणि भारत सरकारनेही अतिशय सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला. अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. सगळ्या गोष्टी काय माईकवर सांगायच्या नसतात, पण सविस्तर चर्चा त्या दिवशी झाली. आणि माझा विश्वास आहे की भारत सरकार योग्य ती पावलं इथून पुढे टाकेल. पण महाराष्ट्र सरकारने या कुटुंबांना आपण पूर्ण न्याय तर नाही देऊ शकत, पण जेवढं आपल्याकडून जमेल तेवढं एक माणुसकीच्या नात्याने ह्या सगळ्या कुटुंबांसाठी आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे.
5 लाख पाकिस्तानी महिला आहेत, या स्टेटमेंटकडे कसं बघताय? कारण इंटेलिजन्सचा फेल्युअर असतो त्याच्या विरोधातून टीका व्हायला लागली. विरोधकांकडून नाही, आपण किरण रिजिजूंचं स्टेटमेंटही पाहिलं असेल, ते तुमच्या सगळ्यांच्या ANIनेच ते दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे काही वेगळं मी म्हणत नाही. पण आता मला आता ही टीका करायची वेळच नाहीये, त्याच्यामुळे मी केंद्र सरकारवर आता टीका किंवा काही वेगळं बोलणार नाही. कारण आता आपण एक आहोत आणि आपल्या लोकांच्यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे, भारतासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे, हा पहिला मुद्दा. दुसरा, त्या मीटिंगमध्ये मीही विनंती केली होती की ही वेळ सगळ्या सोशल मीडियाच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच, आणि मी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करीन की मी महाराष्ट्राच्या मीडियाचे मी मनापासून आभार आणि कौतुक करते. याचं कारण असं, अनेक फोटो बाहेर आलेले आहेत जे बाहेर काही मीडिया हाऊसेसकडेही गेलेले आहेत, पण कुठल्याही मीडिया हाऊसनी ते फोटो कुठल्याही चॅनलवर दाखवले नाहीत. त्याबद्दल मी खरंच तुमच्या सगळ्या मीडिया हाऊसेसचा आभार मानते, कौतुक करते. कारण का ते खूप वेदना देणारी ते फोटो होते आणि ते तुम्ही दाखवले नाहीत. काही मीडिया हाऊसेसच्या काही मीडियाच्या लोकांनी मला दिल्लीत दाखवले ते कॅमेरा, त्यांनी फॉरवर्डही केले नाहीत कुणाला, त्याबद्दल खरंच तुमचे आभार. आणि आपण अशा कुठल्याही गोष्टी, आणि त्या दिवशी म्हणजे विपक्ष आणि सत्ताधारी आमच्या सगळ्यांचं ठरलं होतं की सोशल मीडियावर पुढले काही दिवस आपण सगळ्यांनी अशी कुठलीही लाईन घ्यायची नाही त्याच्यातून देशामध्ये कटुता वाढेल किंवा देशाच्या ऐक्याला धक्का बसेल, असं काही दोन्ही बाजूनी बोलणं जाणार नाही, असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं आणि ते पाळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजू करत आहेत. राहिलं निशिकांतजींचं स्टेटमेंट. आता निशिकांतजींनी हा मॅजिक नंबर कुठून आणला, हा नंबर आत्ताच कसा आला, कुठून आला, या सगळ्याचा सोर्स आपल्याला लागेल. कारण हे जर खरं असेल तर ते स्वतःच्या गृहमंत्र्याला चॅलेंज करतायत. कारण का, हा नंबर जर असेल तर हा एक तर आला कुठून? इतके लाखो लोक इल्लिगली जर ह्या देशात राहत असतील तर त्यांचंच सरकार आहे ना, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि होम मिनिस्ट्री हे त्यांचेच आहेत. मग ह्याची माहिती त्यांच्या मंत्रालयांना आहे का नाही, याचं उत्तर, हे सगळं उत्तर आम्ही नाही दिलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. त्याच्यामुळे निशिकांतजींचं स्टेटमेंटचं उत्तर त्यांनी त्यांच्या सरकारलाच विचारलं पाहिजे. कारण का, दोन्ही जर इतके इल्लीगल लोक या देशात असतील तर याची जबाबदारी कोणी घ्यायची? सरकारनीच ना. तर निशिकांत दुबेंनी हे त्यांच्या सरकारला विचारलं पाहिजे. मी हा प्रश्न आत्ता त्यांच्या सरकारला विचारणार नाही, कारण का मला आत्ता हा देश शांतपणे, काश्मीरला आपण सगळे एकत्र होऊन परत कसे जाऊ शकू ह्याच्यात आम्हाला आत्ता वेळ घालवायचा, आणि या देशात कुठेही कटुता वाढणार नाही ह्याच्यासाठी शांततेच्या मार्गाने आता आम्ही बोलणार आहोत, असं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही या सरकारवर टीका करणार नाही. त्यांच्या स्वतःच्या खासदारांनी केली तरी चालेल, पण आम्ही या सरकारवर आता पुढचे काही दिवस टीका करणार नाही, कारण का ही ती वेळ नाही. तिथल्या लोकांच्या कानात त्यांना धर्म विचारला आणि मग नंतर गोळ्या घातल्या. याच्यामध्ये अजून काही षडयंत्र असण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. कुठेतरी ते ज्यांनी या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, ज्यांनी आपल्या घरातील लोक गमावलेले आहेत, त्या महिला, त्या सगळे सांगतायत की धर्म विचारला गेला, कुठेतरी त्यांना खोटं ठरवल्यासारखं नाहीये का? अशा मला माहिती नाही, मला काँग्रेसची केंद्र सरकारची लाईन माहिती आहे. खडगेजी आणि राहुलजी त्या मीटिंगला हजर होते. ते त्या मीटिंगमध्ये त्यांचे उच्च नेते काय म्हणले, कारण का आम्ही सगळे एकत्रच होतो त्या मीटिंगला. त्यामुळे काँग्रेसची दिल्लीची काय लाईन आहे ती मला माहिती आहे, कारण का त्या मीटिंगमध्ये आम्ही ऑफिशियल मीटिंग होती त्याच्यात बोललो. आता बाहेर कोण काय त्यांचे नेते बोलले याचं उत्तर तुम्हाला काँग्रेसला विचारायला लागेल, मी कसं सांगणार? कारण का मी जिथे हजर होते तिथली ऑफिशियल काँग्रेसची लाईन मला माहिती आहे. नाही, मला असं वाटतं कोणीच बेजबाबदार आता बोलू नये, कोणीच नाही. जोपर्यंत आपण ह्याच्यातून स्थिर होत नाही कोणीही, म्हणजे आता तुम्ही बघा तुमची काय जबाबदारी आहे की तुम्ही ते फोटो दाखवले नाहीत. ही मीडियानी खूप जबाबदारीने काम केलं. आमची जबाबदारी काय? आता टीका नाही करायची सरकारवर. म्हणून मी निशिकांत दुबेंच्या पण स्टेटमेंटवर आय रिपीट माय सेल्फ की आता मी काही बोलणार नाही, कारण का आता तू मेकमेक करायची वेळ नाही. त्यांना त्यांच्या नेत्यांवर टीका करायची, तो त्यांचा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, तो माझा प्रश्न नाही. मी शब्द देऊन आले आमच्या पक्षाच्या वतीने की पुढचे काही दिवस जोपर्यंत हे स्थिर स्थावर होत नाही आम्ही कोणीही विरोधी पक्षातले काही चुकीचं वक्तव्य करणार नाही, असा शब्द आम्ही सगळे त्या मीटिंगमध्ये देऊन आलेलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की 107 जे पाकिस्तानी आहेत ते महाराष्ट्रामध्ये विकत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात
एकही पाकिस्तानी या ठिकाणी बेपत्ता नाही. कसं पाहता सरकारमधलीच दोन महत्वाची नेते वेगवेगळी महाराष्ट्र सरकारमध्ये अशा गोष्टी रोजच तुम्ही टीव्हीवर दाखवता, त्याच्यामुळे मला काही त्याच्यात आश्चर्य वाटत नाही. कारण काही रोजच महाराष्ट्रात होते. दुर्दैव एवढी ब्रूट मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो, ती ब्रूट मेजॉरिटी असताना रोज तुमच्या चॅनलमधूनच आम्हाला कळतं, नाही तर आम्हाला कसं कळणार एवढा कॉन्फ्लिक्ट आहे या सरकारमध्ये. पण हा कॉन्फ्लिक्टची उत्तरं त्यांना द्यावी लागतील, कारण हे विषय अतिशय गंभीर आहेत आणि संवेदनशील आहेत. म्हणजे ही काय कॉम्पिटिशन नाही आता, ही माणुसकी, जबाबदारी आणि संवेदनशीलपणा हा तो काळ आहे. आणि मला आश्चर्य वाटतंय की एवढं मिसकम्युनिकेशन एवढ्या मोठ्या लेवलला होतंय, हे माझ्यासाठी नवीनच गोष्ट आहे. मी पहिल्यांदाच बघते एखाद्या राज्यामध्ये. पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू जो आहे शाहिद अफ्रिदी, तो असं म्हणतो भारत स्वतःच्या लोकांना मारतो आणि नंतर स्वतःच सांगतो की ते जिवंत आहे. जर या हल्ल्याचे त्यांच्याकडे काही पुरावे असतील, हा हल्ला पाकिस्ताननेच केला, तर ते त्यांनी सिद्ध करावं. मी तुम्हाला खरं सांगू, मला अशा वेळेस अरुण जेटलींची आठवण येते. अरुणजी नेहमी सांगायचे, तुम्ही दाखवणं बंद करा, हे बोलणं बंद करतील. त्याच्यामुळे मला नाही वाटत आपण अशा काही गोष्टींना फार महत्त्व द्यायचं. हे खूप गंभीर काळ आहे. आता आपण भारत परत स्थिर होऊन परत पेहलगामला आपण सगळ्यांनी आनंदाने जायला पाहिजे. ज्या फ्लाईट्सवर सीट्स मिळत नव्हत्या त्या फ्लाईट्स कशा परत भरतील आणि परत कसं आनंदी जम्मू काश्मीर आणि भारत होईल, ह्याच्यासाठी आपण काम करणं पाहिजे. आणि दुसरीकडे ज्या कुटुंब त्यांनी घरातले कर्ते पुरुष गमावलेत, त्या कुटुंबाला आधार द्यायची ही वेळ आहे. ही आता कोण काय स्टेटमेंट करतंय त्याला फार म्हणजे मला विचाराल तर लक्ष देण्यात काही आता उपयोग नाही. 2100 रुपये देऊ लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2100 रुपये देऊ असं आम्ही कुठेही म्हटलं नव्हतं. लाडक्या बहिणी 1500 रुपयामध्ये पण खुश आहेत. मी काय त्यांचं हे स्टेटमेंट ऐकलेलं नाही, पण जर त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलंय, त्याच्यामुळे त्यांचा मोबाईल आहे माझ्याकडे. ते जर कदाचित विसरले असतील तर म्हणजे ज्या सरकारमध्ये ते आहेत त्या सरकारचा मोठा भाऊ भारतीय जनता पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा जे इलेक्शन मॅनिफेस्टो होता तो मी स्वतः वाचलेला आहे. तो त्यांनी 2100 लिहिलं होतं का नाही मला माहिती नाही, पण भारतीय जनता पक्षाचा मी वाचलेलाही आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ह्याच कानाने मी तुमच्याच चॅनलवर ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या चॅनलची ती क्लिप आणि भारतीय जनता पक्षाचा तो मॅनिफेस्टो हा मी जरूर त्यांना पाठवीन. कारण का महिला भगिनींना ते 2100 रुपये हे त्यांचा जो मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावाच्या भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये ते आहे. कदाचित त्यांना वाचण्यात राहून गेलं असेल. मी आजच थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल, मी त्यांना लगेच व्हॉट्सअप करीन आज. अभिनेता कुलकर्णी सध्या पहिल्यामध्ये आहेत आणि ते फिरत आहेत. पुन्हा एकदा पर्यटकांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे, पुन्हा एकदा काश्मीर मूळ स्तरावर आला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्ष काही प्लॅन करतोय का तिकडे जाण्यासंदर्भामध्ये, वेळ देण्यासंदर्भात, लोकांना अप्रोच करण्यासंदर्भात? नाही, एकतर मी अतुलजींनी केलेल्या जो प्रयत्न आहे, जो कॉन्फिडन्स देत आहे, त्यांचा काल शो पाहिला मी तुमच्या चॅनलवर, आणि ते ज्या पद्धतीने फोटोज ट्विट करतायत ते असं वाटतंय की इट्स बिझनेस ॲज युज्युअल. आणि एक कॉन्फिडन्स द्यायची गरज आहे. आणि तिथले अनेक लोक आहेत ज्यांचे आमचे 5-6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत. असे लोक श्रीनगरमध्ये राहतात. आमचे काही अनेक फ्रेंड्स दिल्लीमध्ये राहतात, ज्यांचे नातेवाईक तिथे आहेत. काही लोक मुंबईत राहतात. आणि मला असं वाटतं कधी ना कधी पुढच्या काही दिवसात आपण सगळ्यांनीच मिळून तिथे अर्थातच गेलंही पाहिजे, पण जात असताना आपण एकामेकाला धीर देऊन जायला पाहिजे. कालही अतुलजींचं स्टेटमेंट मी पाहिलं की घाबरू नका, दहशतवादाला घाबरू नका. आणि खरं आहे, मुंबईचंच तुम्हाला उदाहरण आठवत असेल, बॉम्बला शुक्रवारी झाला, सोमवारी मुंबई ऑन ट्रॅक होती. दूधवाल्यापासून स्टॉक एक्सचेंज उघडलं होतं 48 तासात. तेव्हा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मग दूधवाला, तो पेपरवाला सगळे कामाला लागले होते 48 तासात. त्याच्यामुळे मुंबईकरांचं मी खूप कौतुकी करते की त्या काळात ज्या पद्धतीने मुंबई परत उभी राहिली. तसंच आपली नैतिक जबाबदारी आहे भारतीय म्हणून की आपले सगळे जे भाऊ बहीण आज जम्मू काश्मीरमध्ये राहतात त्यांनाही आधार देऊन आपण पुन्हा सगळ्यांनी तिथे जाऊन त्यांचं आयुष्य कोणीतरी बाहेरचे येऊन विस्कळीत करण्याचा, भीती दाखवायचा, आपल्या देशात अनुदानी करण्याचा हे जो प्रयत्न करतायत तो हाणून पाडायची
जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आहे. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र स्तरावरती काही महत्वाचे निर्णय काही घेण्यात आले होते. त्याच्यामध्ये जे पाणी पाकिस्तानात सोडलं जातं ते अडवलं जाईल अशा पद्धतीने विधान करण्यात आलं होतं. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानचं जे पाणी आहे ते थांबवलेलं नाही असा दावा त्यांनी केला आहे. मला नक्की माहिती नाही याची, त्याच्यामुळे मी बोलणं योग्य नाही. पण कारण तुमच्याच चॅनलवर काल अशी बातमी होती की तिथे इतकं पाणी सोडलंय की तिथे फ्लडिंग झाले झेलमचं. त्याच्यामुळे नक्की पाण्याचं काय इश्यूज आहेत आणि अगदी पुरीजींचं पण एक स्टेटमेंट आलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की पॉलिसी लेवलला काय चाललंय, कारण का मीडियाकडून येत आहे, भारत सरकारकडून काही ऑफिशियल स्टेटमेंट अजून आलेलं नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत भारत सरकारकडून ऑफिशियल स्टेटमेंट येत नाही या काळात मला असं वाटतं थोडंसं कन्फ्युजन झालंय, कारण का काही ठिकाणी फ्लडिंग सांगितलं जातंय, काही ठिकाणी होईल. त्यामुळे मीडियामध्ये जे येतंय त्याच्यावरनं बोलणं हे ह्या काळात योग्य राहणार नाही, कारण का नक्की ड्राय होणार आहे का फ्लडिंग होणार आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ऑफिशियली भारत सरकार स्टेटमेंट करत नाही तोपर्यंत मला असं वाटतं काही दिवस माझ्यासारख्या लोकांनी फार याच्यावर बोलू नये, फॅक्ट्स जोपर्यंत बाहेर येत नाहीत. जवळ येत आहे मात्र अजूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. नाशिक असो रायगड असो अजूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. या एक मेला तरी हा तिढा सुटेल का 2 दिवसात? मी तुम्हाला खरं सांगू का, मी आधीही बोललेले आहे, पालकमंत्री हे इतकं मोठं म्हणजे जणू काय ते मुख्यमंत्र्याचा पदासारखा एवढी त्याची चर्चा होते. अनेक वर्ष आम्ही सत्तेत राहिलेलो आहोत. त्यामुळे पालकमंत्र्यावर एवढी चर्चा मी पहिल्यांदाच खरं तर पाहते. त्यामुळे त्या पालकमंत्री पदामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये किती इम्पॅक्ट होतो, काय होतो हे मला फारसं काही सांगता येणार नाही त्याच्यावर इम्पॅक्ट किती होईल. पण आता एका पालकमंत्री पदावर आता वी हॅव बिगर फिश टू फ्राय. मला विचाराल तर आता महाराष्ट्र आणि भारतासमोर किती मोठी आव्हानं आहेत. इकॉनॉमिक डिस्ट्रेस चाललाय, आपली ग्रोथ. आता अमेरिकेचं तुम्ही जर स्टेटमेंट पाहिलं असेल, पहिल्यांदा आपल्याबरोबर ट्रम्प सरकारने आपल्याला सपोर्ट केला, नंतर पुढे काय करणार ह्याच्यावर आता ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला किती मदत करणार ह्याची आपण वाट बघतोय अजून. त्याच्यामुळे या खूप सिरियस विषय आहेत. प्लस इकॉनॉमिक क्रायसिस. तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्र सरकारनी मॉनिटायझेशन ऑफ लँड म्हणजे जमिनी विकण्यासाठी मॉनिटाईज ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, मॉनिटाईज करायचं धोरण केलंय. त्याची हाय लेवल मीटिंग केलेली आहे. त्यामुळे मला विचाराल तर 2 पालकमंत्र्यांचं काय होण्यापेक्षा आज महाराष्ट्र आणि भारताची इकॉनॉमिक पॉलिसी, इकॉनॉमिक सिच्युएशन, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि फिस्कल पोझिशन काय आहे हे अतिशय मला महत्वाचं वाटतं. मात्र त्याच विभागातले मंत्री असतील ते एकमेकांवर स्टेटमेंट्स पास करतायत, कुरघोड्या करतायत, इतर गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी ते लोक पर्सनल वॉर त्यांचं सुरू होतात. हे बघा, हे सगळे प्रश्न ना माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा. दॅट इज हिज टीम. ती त्यांची टीम आहे. त्यांच्या टीममधले 2 लोक एवढं देशामध्ये राज्यामध्ये क्रायसिस चालू असताना जर वाद होत असतील असं तुम्ही म्हणताय तर हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. महत्वाच्या कार्यालयामध्ये खरं तर काल आग लागली. 10 तास आग जी आहे ती विझलेली नव्हती. महत्वाच्या फाईल्स आणि कम्प्युटर जळाल्याची मीटिंग होती. अशी माहिती आहे छगन भुजबळ असतील, नीरव मोदी असतील, असे महत्वाच्या लोक, अनिल देशमुख असतील, या सगळ्यांच्या फाईल्स जळाल्या. ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे, अतिशय सिरियस गोष्ट आहे. आणि त्याच्यात कुणाच्या फाईली जळाल्या नाही जळाल्या माहिती नाही, पण एक तर एरिया तो क्राऊडेड नाही. माझा पहिला बेसिक सेफ्टी प्रश्न आहे की जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, जिथे गर्दी नाही, तिथे मोठा ब्रॉड रस्ता आहे, तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोचला. बाकी तर मुंबई झोपलेली होती, शांत होती. मग ती आग पहिल्या अर्ध्या-पाऊण तासामध्ये का नाही, अर्ध्या नाही, पहिल्या 10-15 मिनिटातच बंद व्हायला पाहिजे होती. ती इतका वेळ चाललीच कशी? वर्तमानपत्रात आज आहे की ती पहाटेपर्यंत चालली. इतकी आग लागलीच कशी? मग या बिल्डिंगमध्ये काय फायर सेफ्टी नाही का? ती सरकारी बिल्डिंग असेल. आमच्याकडे एक फायर सेफ्टीचा नॉर्म कुठल्याही बिल्डिंगमध्ये आला तर एवढ्या मोठ्या नोटिसेस आणि आम्हाला पैसे भरावे लागतात. आणि चांगली गोष्ट आहे, आय एम हॅपी टू पे, कारण का आपल्याकडून सेफ्टी फर्स्ट, सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे. एका सरकारी बिल्डिंगमध्ये मग ऑडिट झालं नाही का, फायर ऑडिट झालं नाही का त्या बिल्डिंग? एवढी महत्वाची ईडीची बिल्डिंग, तिथलं फायरची पोझिशन काय आहे?
तिथे आगीचा बंब उशिरा गेलाच कसा, असे महत्वाचे कागद. आणि तुम्हाला कसं माहिती याच 4-5 लोकांचे कागद जळाले, मग याची बॅकअप आहे का? एवढं डिजिटल जग झालेलं आहे. मग डिजिटल तुमचा साधा मोबाईल हरवला तर तुम्हाला त्या क्लाउडमधून माहिती मिळते. मग जर एवढं टेक्नॉलॉजी आणि एआय आणि काय काय चालू आहे, मग एक या फाईल जळाल्या तरी त्याचा बॅकअप असला पाहिजे ना. आणि नसला त्याची बी शॉकिंग. म्हणजे एक तर आग कशी लागली, विझवली का नाही गेली वेळेत, या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार? बीएमसीला याची उत्तरं द्यावी लागतील. एक मिनिट, माझी विनंती राहील, सब्जेक्ट झिगझॅग करू नका. एक पूर्ण विषय घेऊ आणि मग या आगीचं जे कारण आहे ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, कोणतंही कारण सांगितलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे याच्या मागे काहीतरी संशय असल्याची चर्चा सुरू आहे. ते नाही मला माहिती. माझा एकच प्रश्न सरकारला आहे की ह्या बिल्डिंगचं सेफ्टी ऑडिट झालं होतं हो का नाही, पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की जेव्हा ज्या रस्त्यावर ट्रॅफिक नाही, तो कमर्शियल एरिया आहे, तिथे कुठलीही गर्दी नाही, रात्री लोक नाहीत, काही नाही, तिथे जेव्हा आग लागली तेव्हा किती मिनिटांनी पहिला आगीचा बंब पोहोचला आणि ती कंटेन करायला इतका वेळ का लागला? शांत मुंबई झोपलेली होती. मग 6 आगीचे बंब जाऊन पहिल्या 15 मिनिटात का नाही ती आग थांबवत आली? इतके तास लागलेच कसे? अरे सरकारी बिल्डिंग आहे, ईडीची बिल्डिंग आहे ती. आणि कुठल्याही सरकारी बिल्डिंगमध्ये म्हणजे धक्कादायक आहे असं होत आहे. एक मिनिट, हा सगळा विषय घेऊन मग तुमचा घेऊ. आता संपला का तुमचा ईडीचा विषय सगळा? हा. जसं भारताकडून निर्बंध लावण्यात आले तसेच पाकिस्तानाकडून सुद्धा भारतीय नागरिकांसाठी निर्बंध लावण्यात आले. त्याच्यामध्ये हवाई हद्दीचा एक मुद्दा आहे. मात्र भारतातले जे विमान आहेत ते पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जातात. मात्र ते आता बंद केल्यामुळे वळसा काढून त्यांना जावं लागतं. अशा परिस्थितीत पर्यटकांवरती अनेक परिणाम होण्याची शक्यता होती. इंधनाची वाढ होऊ शकते, दुसरीकडे वेळ वाढ होऊ शकतो. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाला होता आणि त्यावेळेला बैठक झाली त्यामध्ये याबाबत काय निर्णय घेण्यात आला? नाही, ही आमची ऑल पार्टी मीटिंग होती आणि आता इट्स टू अर्ली टू स्पेक्युलेट ऑल दिस. त्यामुळे रूट्स अनेक वेळा क्रायसिसमध्ये बदलतात. जेव्हा अनेक वेळा अशी युद्ध किंवा अनसर्टन्टी होते तेव्हा अशा गोष्टी या रूट्स होतात. मला असं वाटतं हा एक खूप गंभीर विषय आहे. त्याच्यामुळे कोणीही आम्ही या विषयावर बोलताना अतिशय समंजसपणे काही दिवस बोललं पाहिजे. त्याच्यामुळे ही सगळे जे डिसिजन्स असतील, माझा पूर्ण विश्वास आहे की मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनी नेहमीच अतिशय चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे कोविडच्या काळातही अनेक माझे तरी अनुभव मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, जरी मी विपक्षमध्ये असले तरी ही गोष्ट मी वारंवार जयशंकरजींच्या बाबतीत बोललेली आहे की कुठल्याही भारतीयाला आम्हाला कधी आमच्या मतदारसंघातून, राज्यातून मदत लागली तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स तातडीने मदत करते आणि मदत होते आणि न्याय मिळतो. अशा परिस्थितीमध्ये हा जो विषय तुम्ही मांडलेला आहे तो अर्थातच एमईए नक्की कन्सिडर करेल आणि पुढच्या 15 दिवसात या सगळ्या गोष्टीत आपल्याला क्लॅरिटी. एनसीआरटीनं अभ्यासक्रमातून आता मुलांचा जो इतिहास आहे तो आता क्रिएट केल्याचं पाहायला मिळते. त्याच्या जागी आता नवीन इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. महाकुंभ असेल, सरकारी योजना असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या. त्याच्यावरून आता चर्चा सुरू आहे की हा इतिहास कसा कशा पद्धतीने पाठवला. महाराष्ट्रामध्ये खूप मला वेदना होतात की शिक्षणाच्या बाबतीत इतका कॅज्युअल अप्रोच आणि एवढी कॉन्ट्रोवर्सी का होते. तुम्हाला आठवत असेल ते सीबीएसईचं एवढं झालं, त्याच्यानंतर एसएससी बोर्डाचं काय होणार, मराठी भाषेचं काय होणार, मग हिंदी कंपल्सरी करणार, मग इंग्लिश, या सगळ्या गोष्टी इतक्या कॅज्युअली घेतल्या जातात शिक्षणाबद्दल. किंवा एनसीआरटी आता जे बदल घडवते, म्हणजे काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, कैलासवासी यशवंतराव चव्हाण, या सगळ्यांना या पुस्तकांमध्ये जागा असणार का नाही. आणि ह्याच्यासाठी जर या महापुरुषांसाठी आम्हाला लढावं लागेल तर आम्ही 2000% कष्टांची पराकाष्ठा करू. आमच्या आयुष्यात जो काही वेळ असेल आणि जे काही करायचं लागेल ते सगळं करू. शेवटच्या श्वासापर्यंत या सगळा जो महाराष्ट्राचा आणि भारताचा खरा इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही करायला लागेल ते आम्ही सगळं करू. अजित पवार पूरा मराठी होने दो, उसके बाद हिंदी करेंगे. अजित पवार परभणीच्या दौऱ्यावरती होते आणि त्या दौऱ्यामध्ये काही आमदार आणि खासदारांनी दादांकडे अशी तक्रार केली की जे अधिकारी वर्ग आहेत ते 2% कमिशन घेतात आणि या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी काही अधिकाऱ्यांना पुण्याच्या आणि परभणीच्या मंत्रालयामध्ये सुद्धा बोलवले.
हे जर खरं असेल तर हे धक्कादायक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे जर वेळ आली असेल तर याचं दुर्दैवी आहे आणि मी त्याचा जाहीर निषेध करते. महाराष्ट्रातले ऑफिसर्स, पोलीस यंत्रणा ही भारतातली सगळ्यात उत्तम म्हणून बघितली जाते. पण जर आज उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही कंप्लेंट जर आली असेल, त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी ती सांगितलं असेल आणि हे जर खरं असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना याचा विचार केला पाहिजे की महाराष्ट्राचं प्रशासन जर हे खरं असलं तर मला अजून विश्वास बसत नाही की महाराष्ट्राच्या प्रशासनात अशाही गोष्टी होऊ शकतात. कारण का माझा महाराष्ट्राच्या प्रशासन, महाराष्ट्राच्या पोलिसांवर प्रचंड प्रेम, विश्वास आणि आदर आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असतील तर हे धक्कादायक आहे. मला अजूनही वाटतंय की ही बातमी खरी नसावी. तर नागपूरची एक बातमी अतिशय धक्कादायक अशी माहिती आहे. नागपूर मेडिकल कॉलेज आहे, ज्यांनी नागपूर जिल्ह्याचं संपूर्ण सर्वेक्षण केलं, त्यांच्याकडे ज्या केसेस आल्या 127 त्यांच्याकडे गर्भपाताच्या केस आल्या होत्या. त्यापैकी 67 जे आहेत त्या अल्पवयीन मुली आहेत ज्यांनी गर्भपात करवलेला आहे आणि जवळपास 50% जवळपास त्याहून अधिक ही पर्सेंटेज दिसत आहे. कुठेतरी राज्याची जी सामाजिक वीण आहे ती यातून हलते की काय असा एक प्रश्न त्यातून निर्माण होतोय. सगळ्या मुली अल्पवयीन आहेत आणि माता गरोदर राहिलेल्या होत्या ज्यांना गर्भपातासाठी आणलं गेलं होतं. ह्या गोष्टी समाजात ह्या चर्चेला फॉरफ्रंटला याव्या का नाही यावा हा एक खूप महत्त्वाचा विषय. कारण का विषय अतिशय नाजूक आहे. कुणाच्या तरी घरच्या मुलींचा हा विषय. आणि दुर्दैवाने सामाजिक चळवळ महाराष्ट्रात एक खूप मोठी चळवळ होती एका काळात उभी, ती कुठेतरी आज आयुष्याच्या वेगाने कमी झालेली आहे. पण सामाजिक संस्थांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन महाराष्ट्र सरकारने ह्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. आणि आज जी कटुता किंवा तू मेमे करायची ही वेळ नाही. ही महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आणि भारताचं ऐक्य हे शांततेच्या मार्गाने पुढे कसं जाईल ह्याच्यात सगळ्यांनीच काम करण्याची वेळ आलेली आहे. आणि अर्थातच तुम्ही जो प्रश्न मांडला नागपूरचा, तिथे अनेक अतिशय चांगल्या संस्था आणि एनजीओज आहेत जे ह्याच्यात काम करतात. मी आजच त्या सगळ्यांची जरूर बोलीन. योगायोगाने की इथे येण्याच्याच आधी माझी सविस्तर एक मीटिंग शारदाताई साठेंबरोबर झाली आहे. म्हणजे योगायोग आहे की मी त्यांना भेटूनच आता खाली आले तुमच्याशी बोलायला. आणि एक महिलांची, महाराष्ट्रातल्या महिलांची पुढची 50 वर्ष कशी असतील ह्याच्यावर आम्ही एक मोठा उपक्रम डिसेंबरमध्ये घेणार आहोत. तर त्याच्यातही अनेक त्या भागात महाराष्ट्रातल्या सगळ्याच चळवळीत काम करणाऱ्या लोकांची, महिला आणि पुरुषांची ही याच्यात चर्चा होईल. तर हा जो नागपूरचा विषय तुम्ही मांडला त्याच्यात जातीने आम्ही लक्ष घालू. पुरंदर विमानतळाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिलेला आहे. पुरंदरला एअरपोर्ट व्हावा अशी सगळ्यांचीच आग्रहाची मागणी आणि स्थानिकांची भूमिका आहे. आमची एवढीच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की जबरदस्ती करू नका. जे कराल ते प्रेमाने आणि सन्मानाने करा. तसंच महाराष्ट्राच्या म्हणजे पुरंदरच्या एअरपोर्ट बरोबर पुण्याचा रिंग रोड आहे. पुण्याचा रिंग रोड हवेलीतून जातो. हवेली भागातून जाताना तो रिंग रोड 2017 आम्ही तो कॅन्सल केला होता. सगळा होल्डवर ठेवला गेला होता आणि तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की तो रूट तिथून जाणार नाही. आज तो रिंग रोड पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर, परत 8 वर्षानंतर तो विषय आलाय. आणि तो रिंग रोड सर्वसामान्य कष्ट करणाऱ्यांनी, EMI भरणाऱ्या लोकांनी, ज्यांनी लोन घेतलंय त्यांच्या घरावरनं जाणार आहे. काही शाळांच्या दारातून जाणार आहे. आता मला सांगा की तिथे जर शाळा असेल, गरीब कष्ट करणाऱ्यांची घरं असतील, त्याच्यावरनं तुम्ही काढणार का रस्ते आता? त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की फक्त 200 मीटर, फार बदल नकोय आम्हाला. तो रिंग रोड झाला पाहिजे का? तो हो झालाच पाहिजे. एअरपोर्ट झाला पाहिजे का? झालाच आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. विकास हा झालाच पाहिजे. पुरंदरचा एअरपोर्टही झाला पाहिजे. हवेलीचा रिंग रोडही झाला पाहिजे. पण आमची एवढीच विनम्र विनंती आहे की लँड ॲक्विजिशनच्या बाबतीत थोडंसं महाराष्ट्र सरकारने संवेदनशील व्हावं, एवढीच आमची मागणी आहे. मुंबईच्या बेजबस सेवेबाबतचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विमान वाढ, AC आणि नॉन-ACचं भाडं हे 5 आणि 6 रुपये होतं. आता भाडेवाढीचा प्रस्ताव समोर आलेला आहे. त्यानुसार 10 नॉन-ACचं भाडं असणार आणि 12 रुपये हे AC बसचं भाडं असणार. यामुळे प्रवाशांवरती बोलले येणार. दुसरीकडे नाईलाजाने ही भाडेवाढ करावी लागते असं DSTचं म्हणणं.
मी तुम्हाला सांगू, माझी 6 महिन्यापूर्वीची भाषणं काढून बघा. मी हे सगळंच आज तुम्ही आजचा वर्तमानपत्राची हेडलाईन वाचली आहे का? आज पाण्याच्या शेतकऱ्यांच्या पंपाबद्दल केवढी मोठी बातमी आज आलेली आहे. ज्या पद्धतीने महावितरणाचा तो मोठा विषय काढलेला आहे सरकारने, आता नक्की सरकारच्या मनात काय हे मला सांगता येणार नाही, पण दुर्दैवाने इलेक्शनच्या लोकसभेच्या नंतर आणि विधानसभेच्या आधी सरकारने घेतलेले निर्णय आणि त्याच्यानंतरच्या त्यांच्या 100 दिवसामध्ये त्यांनी केलेले अनाउन्समेंट्स, कृती, ह्याच्यात कंप्लीट मिसमॅच आहे. म्हणजे मी जेव्हा 3 महिने आधी सांगत होते किंवा माननीय संजय राऊत साहेब रोज तुमच्याशी बोलतात, राऊत साहेब ज्या ज्या गोष्टी तेव्हा मांडत होते, आमच्या सगळ्यांच्या भाषणात येत होत्या, त्या आज खऱ्या व्हायला लागल्या ना. आता त्याचं कारण तुम्हाला महाराष्ट्राच्या अध्यक्षांना विचारायला लागेल. पक्षामध्ये अनेक नवीन लोक इच्छुक आहेत काम करायला, त्यामुळे बऱ्याच जणांची इच्छा होती नवीन प्रवक्ते यायला. एक चर्निंग होतं. तुमच्याही चॅनलकडून मागण्या होत्या, नवीन चेहरे पाठवा, असं तुमच्याच चॅनलकडून मागणी होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडून विनंती आली तर काही सिनियर लोक कंटिन्यू होतील, अर्थातच पुढच्या 2-4 दिवसात लिस्ट येईल आणि काही नवीन मुलांनाही संधी मिळेल ना पक्षामध्ये टीव्हीवर जायला. मुलं उत्सुक असतात करायला. महाराष्ट्रामध्ये अनेक बॅनर लागले या हल्ल्यानंतर की मार्केटमध्ये खरेदी करताना नाव विचारून. मी तो बॅनर पाहिलेला नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. आणि महाराष्ट्र आणि भारत हा खूप संवेदनशील राज्य आहे आणि देश आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत फारसा कोणी एवढा काय विचार. ते मला माहिती नाही, कारण का कोविडच्या काळात मी जेव्हा रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलं ना, तेव्हा ते युकू हमीदच्या कंपनीने बनवलं होतं हे मी नाही विचारलं. तेव्हा मी माझा जीव वाचत होते. आणि जे इंजेक्शन मला सिरम इन्स्टिट्यूटनी दिलं ना, तेव्हा पुनावाला कोण आहे ते मी विचारलं नाही. मला तेव्हा सगळ्या डॉक्टरांमध्ये आणि नर्स आणि वॉर्डबॉयमध्ये माझ्या पांडुरंगाचं दर्शन झालंय की माझा जीव वाचवण्यासाठी हेच रेमडेसिवीर मला पाहिजे आणि हेच सिरम इन्स्टिट्यूटनी पुनावालांनी घेतलेलं इंजेक्शन पाहिजे. त्याच्यामुळे मी ह्याच्यात कधीच अडकत नाही, कारण का जो चांगलं काम करतो आणि ही महात्मा गांधींची शिकवण आहे, त्याच्यामुळे मी ज्या भारतात राहते जगते ते महात्मा गांधींचा भारत आहे आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. आणि हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मनमर्जीने चालत नाही. पहलगाममध्ये जी घटना झाली त्याच्यानंतर हरमीत सिंग कौरने असं म्हटलं आहे की जे लोक मुंबईमध्ये येऊन पाकिस्तानमध्ये व्यापार करतात त्यांच्यावर कुठल्या प्रकारची बंदी घ्यायला पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की ते त्यांनी जी मागणी केली आहे ती योग्य आहे? मी तुम्हाला सांगू, मी आत्ता काही मागण्या कुणाकडे करत नाही. ही वेळ मागण्या करायची नाही आणि टीका करायची नाही. ही वेळ महाराष्ट्र, भारत ज्या कुटुंबातले करते पुरुष गेलेले आहेत, ज्या जम्मू काश्मीरमध्ये आपले जे भारतीय लोक आहेत, जे व्यवसाय करतात, जे कार्पेट्स बनवतात, शाली बनवतात, टुरिझम करतात, त्या सगळ्यांसाठी आता आधार द्यायची ही वेळ आहे. ही आता राजकीय कुठलीही कॉमेंट करायची वेळ नाही. 15 दिवस जाऊ द्या, देशातलं सगळं स्थिर होऊ द्या. आम्ही केंद्र सरकारला शब्द देऊन आलोय की आम्ही विरोधात काही बोलणार नाही. आता ही टीका टिप्पणी करायची वेळ नाही. हा देश एक राहण्याची आणि ताकदीने भारतावर हल्ला झालाय त्याच्या विरोधात लढायची ही वेळ आहे. हे प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल की त्यांच्या मंत्र्यात पाट्या कशा लागल्या जातात, तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की तिथे पाटी लागलेली आहे अजून, पण हा प्रश्न तुम्हाला इट शोज द एफिशियन्सी ऑफ द गव्हर्नमेंट. महायुती सरकारमध्ये संजय गायकवाड नावाचे एक आमदार आहेत, त्यांनी स्पष्टपणे जोडीला आरोप सरकारवर केला आहे की खास करून पोलिसांवर आरोप केला आहे 50 लाख रुपये जर सापडले छाप्यामध्ये तर ते केवळ 50,000 रुपये दाखवतात. अशा पद्धतीचा गंभीर आरोप केला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. परंतु संजय गायकवाड हे खूप बोलत असताना या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे अशा कुठल्याच मागणी होताना पाहिजे. गृहमंत्री फार नाराज दिसते यावर. एक तर तुम्हाला सांगू, मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. मी जेव्हा जेव्हा दिल्लीत भाषण करते किंवा मला संधी मिळते तेव्हा मी आवर्जून याचा उल्लेख करते की या देशातले सगळ्यात चांगले पोलीस कुठल्या राज्यात आहेत तर ते तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात आहेत. आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांमुळे आज आपण सगळे सुरक्षित राहतो. आणि प्रत्येक
कुठल्याही कामामध्ये एखादा त्या समाजातल्या म्हणजे एखादा राजकारणी असेल, एखादा मीडिया असेल, एखादा वकील असेल, एखादा डॉक्टर असेल, एखादा पोलीस असेल, एखाद्याची चूक झाली म्हणून सरसकट सगळेच वाईट आहेत, सगळेच. मला असं वाटतं ही असली विधानं करणं हे कुठल्याही पब्लिक लाईफमध्ये असणाऱ्या आमच्यासारख्या कुठल्याही व्यक्तींनी थोडंसं त्याच्यावर भान ठेवलं तर संयुक्तिक राहील असं मला वाटतं. मुंबईमध्ये गुरुनाथ चिंचकर आत्महत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येते की पोलीस कर्मचारी जे आहेत सचिन भालेराव यांचं ड्रग्ज रॅकेट जे आहे ते त्या ठिकाणी चालवत होते आणि 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पण सध्या ताब्यात घेतलेलं आहे. मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी अर्थातच झाली पाहिजे. ड्रग्ज हा एक खूप गंभीर विषय आहे आणि मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना ही विनंती केली आहे की ड्रग्जच्या बाबतीत जर तुम्ही ताकदीने लढणार असाल तर ह्या सरकारबरोबर ताकदीने आम्ही ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही ताकदीने त्यांना सहकार्य देऊ. तर ड्रग्जच्या बाबतीत जसं टेररिझमबद्दल आतंकवादाबद्दल 0 टॉलरन्स असला पाहिजे तसं ड्रग्जच्या बाबतीतही 0 टॉलरन्सच असला पाहिजे कुठल्याही सरकारचं, मग आमचं असू दे किंवा त्यांचं. ओके, चला, थँक्यू. आतंकवादी हमला हुआ है, उसके बाद जो पीड़ित परिवार खुशों का बुद्ध, आपने उन्हें गैलेक्सी अवार्ड देने की बात की. 1 मई को महाराष्ट्र दिन है. मेरी बड़ी विनम्रता से मैंने महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी को विनती की है कि वो जो फैमिलीज है, मैं उदाहरण में आपको बोलूँ एक कि उनके घर में जगदाळे जी की बेटी है, जिस तरह से वो लड़ी है, जिस तरह से मैंने उसको टीवी पे उसके इंटरव्यूज देखे हैं, ये योद्धा ही है ना, और क्या है. जिस तरह से वो बेटी लड़ी है, माँ का ख्याल उसने रखा था, जिस तरह सबको लेके वो नीचे आई, उसके आँख के सामने जो है वो ट्रॉमा, वो बच्ची शायद कभी भी भूल ना पाएगी. तो ऐसी लड़की हमारी बेटी को, उसका और उसकी फैमिली का, सारी जो फैमिलीज है महाराष्ट्र की, सबका मान सम्मान होना चाहिए. 1 मई को उनको नागरी शौर्य पुरस्कार से सम्मानित करना चाहिए और उस हर फैमिली में, जैसे आसावरी जगदाळे का मैंने कहा कि उसका मान सम्मान करके महाराष्ट्र में वो वकील बन रही है, क्यों ना उसको हमारे लीगल सेल में महाराष्ट्र सरकार में उसको एक जिम्मेदारी दी जाए. क्योंकि उनके पापा को हम वापस नहीं ला सकते, लेकिन उस फैमिली के साथ हम खड़े तो रह सकते हैं. और महाराष्ट्र ने पूरी ताकत से हर फैमिली के साथ सरकार ने खड़ा रहना चाहिए और हम सब ने उनको साथ देना चाहिए. परिवारों के सम्मान की बात कर रहे हैं, लेकिन आपके के सहयोगी कांग्रेस नेता परिवार कहीं उन्हें अपमानित करते नजर आते हैं, जब वो सवाल खड़े करते हैं कि कोई घटनाक्रम हुई नहीं, बल्कि ये कहीं बीजेपी की प्लानिंग है कि आतंकवादियों में धर्म. और उस पर एक और चीज जोड़कर वो कहते हैं कि आतंकवादियों के पास इतना टाइम कहाँ था जो धर्म पूछते, वो हमला करना. मुझे कांग्रेस की लाइन पता है क्योंकि मैं जब ऑल पार्टी मीटिंग में गई थी वहाँ राहुल जी और खड़गे जी दोनों उपस्थित थे और कांग्रेस की लाइन जो थी वहाँ ऑफिशियल लाइन मैंने सुनी है. आज का स्टेटमेंट मैंने न सुना है न पढ़ा है, इसका जवाब कांग्रेस ही दे सकती है. लेकिन कांग्रेस के वरिष्ठ नेता क्या सोचते हैं वो पूरी हमारी ऑल पार्टी मीटिंग में बात हुई थी और हम पूरी ताकत से, ये तू मैं करने का वक्त नहीं है, हम पूरी ताकत से, हम विपक्ष, पूरा विपक्ष एक है और भारत सरकार के साथ अब विपक्ष खड़ा रहेगा क्योंकि ये हमला भारत पे हुआ है और भारत पे हमला जब होगा तो हम कोई भी सरकार हो उसके साथ भारत के लिए खड़े रहेंगे. वो कौन क्या बोल रहा है मुझे पता नहीं, लेकिन कांग्रेस की जो ऑफिशियल लाइन खड़गे जी और राहुल जी की जो है मैंने खुद ने सुनी है, मैं खुद मीटिंग में थी ऑल पार्टी मीटिंग में, तो मेरे ख्याल से कांग्रेस की उच्च नेता जो कहते हैं वही उनकी लाइन होगी. सीएम डीसीएम के अलग अलग नंबर्स आ रहे, ये इसका जवाब सीएम और डीसीएम ही दे सकते क्योंकि ये टिक्का टिप्पणी करने का वक्त नहीं है, ये मतभेदों का वक्त नहीं है, ये अमन चैन लाने का वक्त है. और हम सब की जिम्मेदारी है कि जो घटना, जो इतनी बड़ी हत्या, इतना बड़ा हमला जो जम्मू कश्मीर में हुआ है उससे संभल नहीं पा रहे लोग, उनको हम सब ने एक दूसरे का हाथ पकड़ के वहां जाना चाहिए. और महाराष्ट्र और भारत में जो भय का वातावरण है उसमें से हम फिर से खड़े रहेंगे और हम सब एक दूसरे भारत के लिए साथ एक दूसरे का देंगे. इसी से जुड़ा सवाल है कि इतनी बड़ी घटना हुई जिसके बाद अब ये आंकड़े इतने बड़े आ रहे हैं कि इसलिए हजारों संख्या में पाकिस्तानी भारत महाराष्ट्र में है, तो क्या यहाँ इंटेलिजेंस फेलियर ही माना जाए?
मैंने जैसे आपको कहा, मैं बड़ी विनम्रता से आपको कहना चाहती हूँ कि अभी मैं किसी पे टीका टिप्पणी करने का ये वक्त ही नहीं है। जो बीजेपी के लोग बोल रहे हैं वो जाने, वो खुद के सरकार पे अभी क्यों कर रहे हैं, क्योंकि हमने वायदा किया है केंद्र सरकार को कि हम आपको साथ देंगे। अभी हम टीका टिप्पणी करने का वक्त नहीं है। जब तक ये सब प्रॉब्लम से हम निकले नहीं, हम केंद्र सरकार के टीका टिप्पणी नहीं करेंगे। उनके जो लोग हैं वो क्या कह रहे हैं, उनके सांसद जो क्या कह रहे हैं, उनका वो बीजेपी का इंटरनल मामला है। वो बीजेपी के मंत्रियों के बारे में या होम मिनिस्ट्री के बारे में क्या कह रहे, उनका इंटरनल इश्यू है। मैं उस पर आज नहीं कुछ बोलूंगी, क्योंकि मुझे समझ में आ रहा है कि ये टीका टिप्पणी का करने का वक्त नहीं है। आज जम्मू कश्मीर में जो भी वहां रह रहा है वो मेरा भारतीय भाई या बहन है, बच्चे हैं हम सबके, उनको आधार और उनके साथ रहने का वक्त है। मुझे एक समझ में नहीं आ रहा है, और मैं बीएमसी से एक सवाल पूछना चाहती हूँ कि ईडी ये एक सरकारी दफ्तर है, एक सरकारी दफ्तर में फायर ऑडिट नहीं होता है। महाराष्ट्र की हर बिल्डिंग में फायर ऑडिट का एक पेपर कम ज्यादा होता है तो उसको नोटिस आ जाती है, उसको इतना बड़ा टैक्स लगता है। तो ये ईडी की इतनी महत्वपूर्ण बिल्डिंग में क्या फायर ऑडिट नहीं हुआ था? और मैं पूछना चाहती हूँ, आप सब वो ईडी के बिल्डिंग में बहुत बार जा चुके, मैं भी जा चुकी हूँ, और तब वहां जब हम जाते हैं उस एरिया में, वो पूरा कमर्शियल एरिया है, बड़े चौड़े रास्ते हैं वहां। तो अगर वहां आग लगी तो वहां फायर की जो गाड़ी है वो क्यों नहीं पहुंची और कब पहुंची? 8 गाड़ियां क्यों नहीं भेजी गई वहां? इट्स अ कंप्लीट फेलियर। एक तो आग लगी कैसे लगी, तो उनको कितने मिनटों में रिस्पांस हुआ सरकार की तरफ से, फायर इंजन कितने टाइम में पहुंचा, उसके बाद इतने घंटे क्यों लगे, क्यों नहीं ज्यादा गाड़ियां भेजी गई? और बिल्डिंग का फायर ऑडिट का जवाब तो देना ही पड़ेगा, क्योंकि इतने बड़े महत्वपूर्ण वो जो बिल्डिंग है, इसने इतनी बड़ी आग लगी, इतने घंटे लगे सरकार को उसको रोकने में, इतने घंटे। मुझे विश्वास ही नहीं हो रहा है कि ऐसे भी हो सकता है। ओके, किसके पॉलिसी को? क्लास 7 की जो हिस्ट्री बुक्स हैं उसमें जो गूगल संकलन है उनका हिस्ट्री निकाल दिया गया। उसके बदले मेक इन इंडिया, महाकुंभ और बेटी बचाओ बेटी पढ़ाओ जैसे करिकुलम्स इंक्लूड किए गए। आप इस कैसे देखते हैं? किसी प्रकार के एजेंडा को पुश करने की कोशिश की जाए? ये बहुत दुख की बात है कि महाराष्ट्र सरकार ने मजाक बना लिया है शिक्षा का। महाराष्ट्र में पहले भाषा पे लड़ाई हुई, फिर बोर्ड्स पे लड़ाई हुई, फिर मराठी भाषा का क्या होगा, हमारे एसएससी बोर्ड का क्या होगा। और अगर ये खुद की तरह से कुछ भी किताबों में, अभी मुझे पता नहीं, मुझे भी थोड़ा उसका होमवर्क करना पड़ेगा कि क्या उन्होंने निकाला है, क्या नया डाला है। ऐसे नहीं होता। शिक्षा में कभी भी राजनीति आनी नहीं चाहिए। जो सत्य है, जो वास्तव है, जिसका साइंटिफिक टेम्पर है, वो ही जो सत्य है वही बच्चों को सिखाना चाहिए। ओके, थैंक यू।